नमस्कार, मी नितीन आबा शेवाळे, अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य। मित्रांनो, मी आजपर्यंत माझा स्वतंत्र व्हिडिओ असा मी स्वतः कधी करून पाठवलेला नाही, परंतु आज थोडासा एक वेगळा प्रकार घडला की ज्यामधून माझ्यासारखा किंवा पुढील पिढीचा एक समजा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा कार्यकर्ता नाराज होऊन पदाधिकाऱ्यांमध्ये आले गेलेला आहे। प्रथमतः आमच्या संघटनेबद्दल जर सांगायचं म्हणलं तर ही संघटना, समजा हे नाव संघटना हे नंतर आलं, परंतु महाराष्ट्रातील बैलगाडा संघटना ही जी तयार झाली ही संघटना म्हणून एक तयार झालेली नाही। तर ज्यावेळेस बैलगाडा शर्यती बंद पडल्या आणि त्याला चालू करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व नव्हतं, कुणी राजदरबारी त्या गोष्टीला आश्रय देत नव्हतं किंवा कुणी त्या विषयावरती काम करायला तयार नव्हतं, त्यावेळेस अखंड महाराष्ट्रातनं स्वयंप्रेरणेने काही लोक पुढं आले। मग त्याच्यामध्ये मी स्वतः असेल, आनंदराव मोहिते असतील, उदयदादा असतील, धनाजी तात्या असतील, विजयराव काळे असतील, मंचरमधील बाळासाहेब आरुडे असतील, खेडमधील रामकृष्ण टाकळकर असतील, नगरमधून संदीप बोदगे असतील, मुंबईमधून चेतन आपटे, नंतरच्या काळामध्ये संदीप माळी होते, अजून दत्तोबा लांडे, असे स्टार्टला एक 10 ते 15 लोकांचा विस्तरित म्हणजे महाराष्ट्रातनं सर्व कानाकोपऱ्यातनं असा एक ग्रुप तयार झाला। आणि हा ग्रुप हा सर्व एक विचाराचा असल्यामुळं आम्ही एकत्रित येऊन पुढं लढायला सुरुवात केली। तर हे जे एकत्र आलेले लोक जे होते ह्यांचं ध्येय एकच होतं की बैलगाडा शर्यत चालू होणे, कारण सर्वांना एक अन्यायाची भावना सर्वांच्या मनामध्ये होती की ही जी बंदी आहे ही अन्यायकारक आहे आणि त्या अन्यायाविरोध लढलं पाहिजे आपल्याला, आणि कुणीतरी पुढं आलं पाहिजे, कारण प्रत्येक माणूस म्हणत असतो की ते चालू झालं पाहिजे। सगळे म्हणायचे की बैलगाडा शर्यती कसे काय बंद होऊ शकते, ही चालू झाली पाहिजे, परंतु लढायला काय कुणी पुढे येत नव्हतं किंवा त्यांच्या ज्ञानापलीकडचं किंवा अनेक काही लोकांच्या अडचणी असतात त्याच्यातनं लोक काय पुढे येत नव्हते। परंतु आम्ही मगाशी नाव घेतल्याप्रमाणे एवढी लोकांनी प्रथमतः सुरुवात केली आणि त्याच्यातनं मग आम्ही सुरुवात केल्यानंतर प्रत्येक बैलगाडी मालकाचा आम्हाला पाठबळ मिळालं, प्रत्येक बैलगाडी मालकानं आम्हाला सहकार्य केलं, प्रत्येक बैलगाडी मालकांनी आम्हाला पुढं होऊन काम करण्याची संधी दिली। आम्ही आमच्या स्वतःसाठी लढत नव्हतो, आम्ही बैलगाडीसाठी लढत होतो, बैलगाडी मालकासाठी लढत होतो, त्याच्यातनं जे गोरगरिबाचे संसार चालतात त्यांचे अर्थ करण्यासाठी लढत होतो, बैल नामशेष होत चालला होता त्याच्या अस्तित्वासाठी लढत होतो। याच्यातनं कुणालाही 4-2 रुपये खर्चच होता प्रत्येक माणसाला, किंवा त्याचा मौल्यवान वेळ खर्च करून त्याला ते वेळ देणं गरजेचं होतं। तर हे सर्व होत असताना आम्ही माझ्या अंदाजाने जवळजवळ 2009 सालापासून हा लढा चालू केला आणि तो पुरवताच आला साधारण 2022ला जो फायनल निकाल झाला सुप्रीम कोर्टाचा, त्यावेळेस हा लढा संपला। देशातील अशा फार कमी केसेस आहेत की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या विरोधात निकाल दिलेला असताना तोच निकाल परत आपल्या समर्थनात झाला। अशा किती केसेस आहेत देशात बघा, आणि त्याला किती कष्ट पडले असतील, किती फॉलोअप घ्यावा लागला असेल, व्यवस्थितरित्या मांडणी करण्यासाठी किती लोक झटलेले असतील, काय झालेलं असेल। पण हे सर्व करत असताना हे सर्व कष्ट किंवा काय जे असेल ते आम्हाला माहिती, आम्ही त्याचा उल्लेख कधी केला नाही की बाबा आम्हाला काय त्रास झाला, किती आम्ही झटलो असेल, किती लोकांची उमरी झिजवली असेल, किती लोकांच्या पाया पडलो असेल, किती लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं असेल या गोष्टीसाठी, याच्याबद्दल आम्ही सर्वसाधारण बैलगाड्या मालकाला कधी माहिती सांगितली नाही। आणि ठीक आहे, आम्ही केलं, विषय संपला। त्यानंतर बैलगाड्या शर्यती चालू झाल्या। बैलगाड्या शर्यती चालू झाल्यानंतर
मधल्या काळात बंद असलेले बैलगाडी शर्यत चालू झाल्यानंतर एक नवी पिढी याच्यामध्ये आली, एक नवी पिढी याच्यात आली आणि एक जुनी पिढी आणि एक नवीन पिढी. या नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून हा खेळ म्हणजे प्रसिद्धीचं माध्यम बनला आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमामधून काही गैरप्रकार घडायला सुरुवात झाली किंवा मैदानामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या, चुकीच्या पद्धतीने मैदानं व्हायला लागली, चुकीच्या पद्धतीने बैलगाडा मालक व्हायला लागले, त्यातनं वाद निर्माण व्हायला लागले, मैदानं पूर्ण होत नव्हती, गोरगरिबावरती अन्याय होत होता, गोरगरिबाच्या गाड्या फायनलला राहत नव्हत्या, स्वतः त्यांची बैलं पळत असताना सुद्धा त्यांना कुठं न्याय मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आम्हाला ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हावं लागलं. अखिल भारतीय बैलगाडा संघटना म्हणून सर्वांनी आम्ही एकत्र चर्चा केल्यानंतर असं ठरलं की बाबा एक नियमावली असावी आणि ती नियमावली सर्वांनी पाळली तर वादविवाद कमी होतील. आज रोजी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी नियमावली बनवलेली आहे ती नियमावली अशी बनवलेली आहे की आयोजक आणि बैलगाडा मालक यांचा सर्वांचा दृष्टिकोन समोर ठेवून आयोजकाला मैदान पार पाडता आलं पाहिजे आणि बैलगाडा मालकालाही कुठे त्याची तस्ती लागली नाही पाहिजे किंवा कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे याच्यासाठी ती नियमावली आम्ही बनवलेली आहे. आणि ती नियमावली बनवत असताना यामध्ये असं दिसून आलं आहे की काही एक घटक ह्यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये असं तयार झाला होता की ते लोक ह्याच्यामध्ये धंदा शोधत होते आणि हा धंदा म्हणूनच त्या बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जायचं, मैदानं भरवले जायचे, बक्षिसं ठेवली जायची, गाड्यांचं आमिष दाखवलं जायचं, मोठमोठ्या बक्षिसांचं आमिष दाखवलं जायचं आणि प्रत्यक्षात ती बक्षिसं कधी लोकांना व्यवस्थित दिली गेली नाहीत. बैल मालकांकडनं प्रवेश फीच्या स्वरूपात लूट केली जायची, काही ठिकाणी दमदाटी दिल्या गेल्या. हे सर्व होत असताना मग आम्ही एक नियमावली केली. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची स्थापना तर पूर्वी झालेलीच होती, ती आम्ही रजिस्टर करून गेली. ती संघटना रजिस्टर करून घेतल्यानंतर तिची नियमावली मागच्या महिन्यामध्ये 1-2-3 महिन्यापूर्वी आम्ही फलटणी ती जाहीर केलेली आहे. ती अतिशय पारदर्शक अशी नियमावली आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेशी संलग्न अशा परत काही संघटना तयार झाल्या, जसे काय समालोचक संघटना असतील किंवा ड्रायव्हर लोकांची संघटना असेल, त्या आमच्या अखिल भारतीय संघटनेच्या छत्रछायाखाली त्यांनी पण काम करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचा एक घटक तयार केला. त्यांनी त्यांच्या अडचणीवरती काय मार्ग काढायचे असतील ते आमच्याशी चर्चा करून वगैरे असा सर्व विषय चालू असताना मैदानं अतिशय पारदर्शकपणे आणि वेळेत पार पडायला लागली. लोकांना कमीत कमी त्रासामध्ये त्या खेळाचा आनंद घेता आला. आपला खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहायला घेत जातोय आज आणि कमीत कमी छकडीचा तर खेळ आज महाराष्ट्रभरात प्रचलित व्हायला लागलेला आहे आणि त्याला लोकप्रियता पण भरपूर मिळायला लागलेली आहे. परंतु आता यामध्ये काही लोकांना असं वाटतं की आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमार्फतची नियमावली केलेली आहे, ती नियमावली म्हणजे आमच्यावरती केलेला अन्याय आहे. बरं, ते वाटणारी लोक म्हणजे अशी आहेत की त्यांना या बैलगाडीचा धंदा करायचा आहे, बैलगाडीचा धंदा करायचा आहे, बैलगाडीचा धंदा म्हणून त्याच्यातनं पैसे कमवायचे, गोरगरीब बैलगाडी मालकाच्या खिशात हात घालून पैसे काढायचे आणि अशा गोरगरीब बैलगाडी मालकांचं नुकसान किंवा शोषण न व्हावं म्हणून अखिल भारतीय बैलगाडा संघटना काम करत असते. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर पूर्ण चर्चा करून ही नियमावली असो किंवा इतर कुठलाही मोठा निर्णय असेल चर्चा केल्याशिवाय तो प्रसिद्ध करत नाही. तर ते प्रसिद्ध करत असताना समजा कोण उपाध्यक्षच बोलला पाहिजे, कार्याध्यक्षच बोलला पाहिजे असं नाही, जो काम करतोय तो बोलतो. त्याच्यामुळं असं कुणी काय असा समज करून नका घेऊ की आम्ही तुमचे मालक व्हायला लागले नाही. बैलगाडी मालकांनी असा समज करून घेता कामा नये की अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही बैलगाडी संघटनेतर्फे बैलगाडी मालकाचे मालक व्हायला लागलेले आहेत किंवा आयोजकांचे मालक व्हायला लागले, असं काय समज करून घेऊ नका. कारण अखिल भारतीय बैलगाडा संघटना आज बी असं म्हणते की जे आयोजक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली पाळून अखिल भारतीय बैलगाड्याची शर्यत संघटनेच्या छत्रछायाखाली जे मैदान घेणार आहे तिथंच फक्त आमची संघटना हस्तक्षेप करते आणि तिथंच
आम्ही जो काय असेल तो निर्णय किंवा नियमावलीचा काटेकोर पालन होणे या दृष्टिकोनातून हस्तक्षेप करीत असते. तालुका लेवलला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे पदाधिकारी नेमलेले ते त्या विषयावरती लक्ष ठेवून असतात. अडचण आली तर वरिष्ठ मंडळीला ते फोन करतात. अन्यथा आज रोजी माझ्या अंदाजाने 2-3 महिने झाले ही नियमावली लागू होऊन कुठंही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीने होणाऱ्या मैदानामध्ये गैरप्रकार घडला नाही किंवा कोणावरती अन्याय झालेला निदर्शनास आलेला नाही. हे सर्व होत असताना पुढे जर हस्तक्षेप केल्यानंतर काही लोक आता असे म्हणायला लागलेले आहेत की आम्ही त्यांचे मालक व्हायला लागलो. असं ज्या माणसांना वाटतं ना त्या माणसाने अखिल भारतीय बैलगाडा संघटनेशी संबंध ठेवू नये. आज रोजी तालुका लेवलला ज्या सदस्यांची नोंदणी चाललेली आहे त्यांना माझी एक नम्र विनंती राहील बैलगाडी मालकांना की तुम्हाला जर असं वाटत असेल की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नियमावली जाचक आहे किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही संघटनाच जाचक आहे, त्या लोकांनी आज माझं एक तुम्हाला नम्र विनंती राहील की तुम्ही आमच्या संघटनेचे सदस्य होऊ नका. कारण कुणालाही जबरदस्तीने कुठली गोष्ट करायला लावण्यात काय अर्थ नसतो. माणसाने स्वयंप्रेरणेने पुढे येऊन चांगलं काम करावं, चांगलं वागावं या दृष्टिकोनातून संघटनेने नियमावली केलेली आहे. राहिला विषय पैशा पाण्याचा, तर आजपर्यंत 10 ते 12 वर्ष लढला असेल तर ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे तोंडाने पैसे मागणी केलेली आहे किंवा पैसे द्या मग आम्ही जातो आम्ही करतो असा दृष्टिकोन कधी न ठेवता काम केलेली मंडळी आहेत सगळी. आणि ह्याच्यातनं पैशाला लोभी एकही माणूस नाही. आणि कर्तव्याला संघटनेला मोठं करण्याचं जे काम करायचं आहे त्यांचे जे हेतू आहे अशाच लोकांना आम्ही पदाधिकारी म्हणून नेमणुका केलेल्या तालुका लेवलला असतील किंवा वरिष्ठ लेवलला असतील. आज तुम्ही जर पाहिलं तर सर्व लोक असे आहेत की ते पारदर्शक वागणारे किंवा त्यांच्यापाशी न्याय मिळणं अशाच लोकांची नेमणुका झालेल्या आहेत. कोणीही त्या संघटनेच्या माध्यमातून कुठेही पैशाची किंवा आर्थिक कुठल्याही गोष्टीचं उल्लेख करतं असं जर निदर्शनास आलं असेल तर सांगावं. तर ह्याच्यातनं माझी एक नम्र विनंती राहील, यात्रा कमिट्यांना नम्र विनंती राहील, तुम्हाला जर योग्य वाटलं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीचं तुम्ही नाव टाकत जा. अन्यथा तुम्ही यात्रा कमिटींनी जर आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं नियमावली पाळायचं नाही ठरवलं तर आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. काही मैदान होतात अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमाच्या व्यतिरिक्त काही मैदानं झालेली आहेत आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नियमावली लावून मैदानं झालेली आहेत. त्याच्यातला फरक तुम्ही पहा आणि तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. त्याच्यामुळं कुणी कुणाचं मालक व्हायला निघालेलं नाही आहे, कुणी कुणावरती जबरदस्ती करत नाही आहे, कुणी आरचक झालेलं नाही आहे संघटनेमधनं. त्याच्यामुळे तशी चर्चा बंद करा. आणि विषय राहिला कालच्या विषयामध्ये विलास देशमुखांबद्दल जे काही समजा बोलले असतील तर आज सकाळी या संघटनेचे वरिष्ठ मी स्वतः उदयदादा आनंदराव अप्पा दत्ता पैलवान असतील ह्या आम्ही वरिष्ठ लोकांनी विजयराव काळे असतील या लोकांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की आज एक सचिव म्हणून काम करत असताना त्यांना जे काही काम करावं लागतंय ते जास्तच आहे आणि स्वयंप्रेरणेने ते करतात. कुठलाही लोभभाव त्याच्यात अजिबात कुठं आढळलेलं नाही. वेळ पडल्यानंतर आमच्याशी ते उजर घालतात की बाबा हे चुकीचं आहे, हे नको, आपल्याला हे नाही केलं पाहिजे, हे चुकीचं होईल. आणि त्याच्यातनं परत चर्चेतनं आम्ही मार्ग काढून काही गोष्टी करत असतो. असं काम करत असताना काही कठोर शब्द बोलावं लागतात आणि त्या कठोर शब्दाला जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही तुमचे मालक व्हायला निघालो, हे कठोर शब्द बोलण्यामागचा हेतू एकच आहे की ह्या बैलगाडा शर्यतीचं जे विस्कळीतपणा होता ह्या विस्कळीतपणाला एक चांगली गडी बसावी, चांगलं वळण लागावं, चांगला सामाजिक दर्जा मिळावा. लोक जे बैलगाडी शर्यतीला तुच्छ समजत होते ते आज रोजी त्या खेळाकडे मानाने पाहिलं जातं. त्याला कारण एक आहे की आज पारदर्शकपणे खेळ व्हायला लागलेला आहे आणि त्याची प्रसिद्धी खूप वाढलेली आहे. तर या वाढलेल्या प्रसिद्धीचा आपल्याला बैलगाडा मालकाला किंवा पशुसंवर्धन करणाऱ्या माणसांना किंवा खिलार जोपासना करणाऱ्या माणसांना फायदा झाला पाहिजे, हा खेळ वाढला पाहिजे, याच्यासाठी ही संघटना काम करते. कुणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी किंवा कोणी प्रसिद्धीसाठी कुणाला गरज नाही आहे प्रसिद्धीची, ज्याचं त्याला कामधंदा आहे. उलट जे ते संघटनेसाठी काम करणारे जेवढे लोक आहेत तेवढे व्यावसायिक किंवा नोकरी आहे ते त्यांचा
अतिरिक्त जो वेळ आहे तो वेळ खर्च करून तुमच्यासाठी देत आहेत, तुमच्यासाठी लढत आहेत. आणि अशा बैलगाडी मालकांनी जर असे आरोप केल्यानंतर ते फार मनाला खुपतं आणि ते कालचं बोलणं पैलवानांच्या मनाला खुपल्यामुळं ते त्या निर्णयावरती आलेले आहेत. कालचा विषय हा समालोचक संघटनेचा एका विषयातून तो वाढलेला विषय आहे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून समालोचक संघटनेला एक विनंती राहील की तुम्ही तुमच्यासाठी जो माणूस बोलला त्याची त्या विषयातनं गैरसमजातनं बदनामी झाली असेल किंवा कुणी काय आरोप केले असतील तर त्याचं खंडन, त्याचं निरसन तुम्हीच सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. कारण तो तुमच्याशी संघटित विषय असल्यामुळे त्या माणसाला जर त्रास आला असेल तर त्याचं निरसन पण तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की काही लोक सभासद फीचा विषय घेतात, त्याच्यातनं पैसे जमा केले जातात. त्या पैशाचं काय करणार हे मी मगाशी व्हिडिओ पहिला विलास देशमुखांनी सगळ्याच्या नावाच्या इंटरव्ह्यूमध्ये जो टाकलेला आहे त्याचं काय सत्कार्य करायचं हे चर्चेतनं ठरलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचा हिशोब विचारायचा तुम्हाला अधिकार आहे. पैसे तुम्ही जर विचार केला तर या संघटनेचे पदाधिकारी जे आहेत किंवा या संघटनेची वरिष्ठ मंडळी जी आहे ती स्वयंप्रेरणेने आजपर्यंत लढलेले आहेत. आज काही लोक सरकारी नोकर असताना सुद्धा सुट्ट्या टाकून यायचे दिल्लीला. काही लोकांची आर्थिक परिस्थिती नसताना, स्वतःचे खिशात पैसे नसताना लोकांकडून उसने घेऊन पैसे आलेले आहेत. अशा लोकांनी काम केलेलं आहे आणि काम करत असताना हा खेळ चुकीच्या दिशेला चालला म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियमावली केली. त्याच्याबद्दल वाईट फक्त एकाच घटकाला वाटतं की जे लोकांना ह्या विषयातनं धंदा करायचा आहे, ज्या लोकांना ह्या विषयातनं वशिलेबाजी करायची आहे, ज्या लोकांना ह्या विषयाचा चुकीचा वापर करून स्वतःच्या प्रसिद्धीला, स्वतःची बैल जिंकवण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा आहे, अशा लोकांना आता त्रास होतो आहे. आणि माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे सचिव विलास पैलवान यांना विनंती राहील की आपण चर्चा अंती तुमच्या सेक्रेटरी पदाच्या राजीनाम्याचा आम्ही विचार करू. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण चर्चा केल्यानंतर याच्यावरती काहीतरी समाधान नक्की काढू आणि तुम्ही तो निर्णय मागे घ्यावा. असे बरेचसे बैलगाडी मालकांचे मला फोन मेसेजेस आले आणि त्यांच्यातर्फेच मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा सेक्रेटरी पदाचा राजीनामा जो आहे त्याचा परत पुनर्विचार केला पाहिजे. आणि पुनश्च एकदा मला एकच सांगायचं की ज्या लोकांना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेशी संलग्न राहून गुदमरत असेल त्या लोकांनी आज रोजी संघटनेशी रजिस्टर पण नका हो आणि रजिस्टर झाला असाल तर तुम्ही तुमचा राजीनामा देऊन टाका. कारण कुणाच्या इच्छेविरुद्ध कुणी तिथं थांबू नये आणि कुणाची जबरदस्ती नाही. कारण मी आत्ता परत एकदा स्पष्ट करतो की अखिल भारतीय बैलगाडा संघटना तिथंच हस्तक्षेप करेन जी मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीला अनुसरून घेतली जाते तिथंच अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही हस्तक्षेप करेन आणि तिथंच हजर असलेल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सदस्य बैलगाडी मालक यांच्यासाठीच बोललं जाईल. इतर कुणीही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडनं त्यांच्यासाठी न्याय मागण्याच्या अपेक्षा ठेवू नये. कारण ते आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही. कारण तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जर वाटत असेल तर संघटना गरजेची नाही, तुम्ही बाजूला राहतात. तुम्हाला ज्यावेळेस अडचणी तुम्हाला परत संघटनेची आठवण येते, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून तुम्ही स्वतःसाठी न्याय मागायला सांगता. हे चालणार नाही. तुम्ही कुठल्या तरी एक बाजूला झालं नाही, दोन्ही दगडीवरती हात ठेवून चालणार नाही. एवढीच नम्र विनंती राहील. आणि मला परत एकदा सांगायचं आहे की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लढा इथून मागं बैलगाडा शर्यती चालू करणं हे एकमेव ध्येय होतं, ते पूर्ण केलेलं आहे. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं इथून पुढचं ध्येय हे राहील की हा खेळ पारदर्शक आणि अतिउच्च पातळीवरती जाईल, याच्यासाठी जगत राहील. कोणीही विरोध केल्याने ही संघटना थांबणार नाही. ज्याला संघटना मान्य नाही त्याने बाजूला थांबावं आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्याची बदनामी करणं बंद करावं. बाकी तुम्ही स्वतः मालक आहे, तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे. तुमचा न्याय तुम्ही स्वतः मागायचा, तुमचा खेळ तुम्ही स्वतः खेळायचा.
ज्याला संघटनेची नियमावली मान्य आहे त्याच्यासाठी संघटना तात्पुरतं अर्ध्या रात्री हजर आहे. धन्यवाद.